जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार गौरव गुणवंतांचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनयरावजी गोरे सावकार। माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी गोरे सावकार, अध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्ष। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर जे के पवार साहेब, सदस्य बाल न्याय मंडळ बाल कल्याण समिती महाराष्ट्र शासन। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय श्री एम जी पाटील साहेब, सामाजिक कार्यकर्ते गगनपाडा, माननीय श्री बाजीराव दादू नाईक, माणिक उद्योग समूह कळे। त्याचबरोबर माननीय श्री प्रमोद सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कळे पोलीस स्टेशन, शिवाजीराव माने, चित्रपट सेना महाराष्ट्र राज्य, माननीय साई भारती आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, माननीय सरदार माननीय सीताराम सातपुते मलारपेठ सरपंच, माननीय दिनकर चौगले साहेब, हरपोडे गावचे सरपंच, माननीय युवराज पाटील साहेब, पुन्हा गावचे सरपंच। त्याचबरोबर सुरेश पवार साहेब,
प्रदीप लायकर पिरियड चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मारुती पाटील आदित्य एज्युकेशन सोसायटी पनवेल। काही माणसं स्वप्नात रमतात, काही वास्तवाशी सामना करतात। काही माणसं स्वप्नात रमतात, काही माणसं वास्तवाशी सामना करतात, पण यशस्वी तेच होतात जे प्रयत्न आणि हिमतीनं स्वप्नाला सत्यात उतरवतात। या विश्वासाला आपल्या कर्तृत्वाची अगदी तारुण्याच्या लाटावरती आणि काठावरती असताना चौकार आहे, पण कमी वयामध्ये कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे लाईव्ह सुपरफास्ट न्यूज चॅनलचे आणि लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक माननीय अनिल बाळू सुतार आणि माननीय रवींद्र शामराव पाटील यांच्या सृजनशील विचारातून हा गौरव सोहळा अर्थात पुरस्कार वितरण हा कार्यक्रम मंचावरती नमस्कार। जिच्या खुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं ते राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो। हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळावरती घाम फुटला, मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, मुघल पळती माघारी। शिवबा तुम्ही आणखी 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता। सह्याद्रीच्या छताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात शिवाजी राजे। असे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं म्हणत एका हातामध्ये खराटा, फाटकी गादी आणि फुटलेलं मडकं घेऊन ज्या महापुरुषानं स्वच्छतेचे संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम केलं ते राष्ट्रसंत गाडगे महाराज। विद्येविना गती गेली, गतीविना विद्य गेले, विद्येविना नीती गेली आणि सगळे अनर्थ एका विद्येने केले असे सांगणारे राष्ट्रसंत महात्मा ज्योतिबा फुले। वाघा समूहामध्ये तेजोमय दीपस्तंभ तयार करून सहकाराचं एक जाळं निर्माण करणारे सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे साहेब यांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो। ज्या मातीमधून हर हर महादेवची किलकारी निनादली, ज्या मातीनं 350 वर्षापूर्वीच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आजही कानामध्ये साठवून ठेवला आहे, ज्या मातीनं मावळ्यांच्या रक्ताचा अभिषेक झेलून या मातीला पवित्र बनवली, त्याच मातीमध्ये करवीर नगरीतल्या छत्रपती शाहूराजांच्या पदस्पर्शाने कोणी चाललेल्या या पन्हाळ्याच्या मातीमध्ये उभा राहताना खऱ्या अर्थानं आज मनस्वी आनंद होतोय। सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष, त्यानंतर प्रमोद सुर्वे कडे सहाय्यक पोलीस निरीक्षक, काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले नाही, सुभाष सर्जेराव पाटील सरपंच कडे, युवराज गणपती बेलेकर युवा नेते जनसुराज्य शक्ती पक्ष, शंकर किसन पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष कोतोली, दामोदर आनंदराव गुरव माजी सदस्य पंचायत समिती पन्हाळा, डॉक्टर आनंद गुरव जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी मोर्चा कोल्हापूर, एमजी पाटील सामाजिक कार्यकर्ते गगनगौडा, रेखा विलास गोरे पन्हाळा पंचायत समिती सदस्य आणि माणिक उद्योग समूहाचे बाजीराव दादू नाईक या सर्व मान्यवरांचं मी लाईव्ह सुपरफास्ट न्यूज व लाईव्ह महाराष्ट्र न्यूज यांच्या वतीनं सहर्ष असे स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित शिवाजीराव माने भारतीय चित्रपट सेना महाराष्ट्र राज्य, साहिल भारती आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सरदार पाटील पनुत्रे, अण्णासो चौगुले, रवींद्र जाधव माजी सरपंच भैरेवाडी, सीताराम सातपुते मल्हारपेठ सरपंच, दिनकर चौगुले हरपवडे, युवराज पाटील सरपंच पुणार, सुरेश पवार सातारे, प्रदीप लायकर पिरियड चित्रपटाचे दिग्दर्शक, मारुती पाटील आदित्य एज्युकेशन सोसायटी पनोरे आणि सर्जेराव रामचंद्र पाटील कळे, विलास पाटील कळे यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे। सर्जेराव रामचंद्र पाटील सुर्वे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते। सर्वांनी त्यांच्या स्वाचा आनंदही लुटला। मी हे करीन आणि ते करीन म्हणत सर आयुष्य जगला आणि शेवटी काही न करताच निघून गेला। असं आपल्याला जगायचं नाही मित्रांनो, पण शेवटी आपण मी एवढ्याच शेवटी जाता जाता सांगतो की महाभारतामध्ये
आपल्यासाठी एखादा श्रीकृष्ण धावून येईल अशी अपेक्षा मित्रांनो तुम्ही करू नका, कारण आपणच आपला श्रीकृष्ण व्हायचं आणि येणाऱ्या संकटावरती मात करायची, धन्यवाद. यानंतर मी लाईव्ह महाराष्ट्र न्यूजचे संपादक आणि सुद्धा यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. शाहू महाराज, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करून शब्दशी आमच्या जीवाचे जीवन शब्द धन जन वाटू लोका. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज या ठिकाणी मी प्रास्ताविकेसाठी उभा आहे. जास्त काही बोलणार नाही, कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे. बरेच मान्यवर अगदी पुणे, मुंबई, सोलापूर पासून या ठिकाणी आलेले आहेत. तर खऱ्या अर्थानं समाजामध्ये असे तळागाळातील जे लोक आहेत, समाजामध्ये काम करणारे जे लोक आहेत, त्यांची कोणत्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतली जात नाही. आणि त्यामुळेच या दोन्ही चॅनेलच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्या हिऱ्यांना शोधून त्यांचा पण या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत, जेणेकरून त्यांना एक नवी स्फूर्ती, प्रेरणा आणि नवी ऊर्जा मिळून त्यांच्या आयुष्यामध्ये अजून त्यांच्याकडून चांगले कार्य होत राहावं. हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम या ठिकाणी कडे या माणिक हॉलमध्ये आपण ठेवलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी लाईव्ह महाराष्ट्र चॅनेल आणि लाईव्ह सुपरफास्ट न्यूज चॅनेलच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. काही करा पण गुणवत्तापूर्ण करा. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव होता आणि त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचा. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसतो, तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं असतं. आज लाईव्ह सुपरफास्ट आणि लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनल ची आता निर्मिती झालेली आहे, ती किती मोठा हे महत्वाचं नाही, पण समाजाप्रती त्यांचं कार्य काय सुरू आहे हे अधिक महत्वाचं आहे. आणि खरंच हे कार्य खूप कौतुकास्पद आहे. आदरणीय आणि सुतार आणि रवींद्र पाटील, खूप खूप धन्यवाद. मंच आतुरला आज तेजस व्यक्तिमत्व पाहण्यासाठी, मंच आतुरला आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी, मंच नटला आज आदरभावे सन्मानासाठी आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आपल्या क्षेत्रामध्ये ओजस्वी व तेजस्वी कार्य करीत आहेत. अशा प्रेरक व्यक्तिमत्वांचा सन्मान करताना लाईव्ह सुपरफास्ट न्यूज आणि लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सार्थ अभिमान वाटत आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसुरे आळविती बहुरत्न वसुंधरा जाणो जाणो विचार करा. संत तुकोबाराय आपल्या अभंगातून वृक्षाचं महत्व सांगतात आणि म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या मान्यवरांचा सन्मान वृक्ष देऊन आपण करावा. माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी गोरे साहेब, अध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्षाचे माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी गोरे साहेब यांचा सन्मान आहे. तो विकास का ताज सिर पर रखकर चलने वाला और लोगों के साथ खड़े होने वाला वादा का बच्चा है, जिसका नाम है विनयरावजी गोरे साहब. आदरणीय आमदार डॉक्टर विनयरावजी गोरे साहेबांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसुरे आळविती विनयरावजी गोरे साहेबांचा सन्मान मंचावरती संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर आदरणीय माननीय प्राध्यापक डॉक्टर जे के पवार साहेब, सदस्य बाल न्याय मंडळ बाल कल्याण समिती महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान आदरणीय अनिल वाळू सुतार साहेब यांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करतो. माननीय प्राध्यापक डॉक्टर जे के पवार साहेब यांचा सन्मान अनिल सुतार साहेबांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करतो. हा वृक्ष आधाराचा, हा वृक्ष स्वतः जळत इतरांना सावली देणारा आणि हा वृक्ष मानवताला प्रेरणा देणारा आणि हा वृक्ष त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आदरणीय माननीय प्रमोद सुर्वे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळे यांचा सन्मान आदरणीय युवराज गणपती बेलेकर साहेबांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करतो. आदरणीय प्रमोद सुर्वे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळे पोलीस स्टेशन. त्याचबरोबर
युवराज बेडेकर साहेबांना मी विनंती करतो, आदरणीय माननीय एमजी पाटील साहेब सामाजिक कार्यकर्ते गगन बावडा यांचा सन्मान सुद्धा त्यांनी करावा. त्याचबरोबर माननीय श्री डॉक्टर के.एस. चौगले साहेब अण्णा यांचा सन्मान युवराज बेडेकर साहेबांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करतो. माननीय बाजीराव जाधव नाईक माणिक उद्योग समूह कळे यांचा सन्मान आदरणीय रवींद्र पाटील यांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करतो. माननीय बाजीराव जाधव नाईक माणिक उद्योग समूह कळे यांचा सन्मान आदरणीय रवींद्र पाटील यांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करतो. आदरणीय अनिल सुतार यांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करतो. पुढे घ्या. त्याचबरोबर मध्ये हरपोडे गावचे सरपंच यांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करतो. आदरणीय साई भारती साहेब आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांचा सन्मान हरपोडे गावचे सरपंच दिनका चौगले साहेबांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करतो. नेहमीच्या वाटेनं जाणारे बरेच असतात, परंतु स्वतः वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशिबात तर सगळेच असतात, पण नशिबाला बदलणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, पण कर्तृत्वाने आतोनात प्रयत्न करणारे राजकुमार रामदास सरडे कोरोना काळात सुद्धा अलौकिक कार्य हा सन्मान कीर्तिवंत व्यक्तिमत्वाचा, हा सन्मान एक आदर्श व्यक्तिमत्वाचा राजकुमार सरडे आदर्श समाजरत्न पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील करमाळ तालुक्यातील कंदरे गावचे. यानंतर पूनम अमृत पाटील आदर्श समाजरत्न कलारत्न पुरस्कार बांबवडे कोल्हापूर. पूनम अमृत पाटील. राजेंद्र तुळशीदास चौधरी आदर्श साहित्य रत्न मुंबईहून हा पुरस्कार राजेंद्र तुळशीदास चौधरी बोरिवली मुंबई. पूनम अमृत पाटील यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. त्यानंतर राजेंद्र तुळशीदास चौधरी. पूनम अमृत पाटील आदर्श समाजरत्न व कलारत्न हा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे येथून हा पुरस्कार पूनम अमृत पाटील एक सक्षम महिला आदर्श समाजरत्न व कलारत्न पुरस्कार. त्यानंतर विजयकुमार किसन शेटे आदर्श आदिवासी क्षेत्र शिक्षक राजेंद्र तुळशीदास चौधरी यांचा सन्मान मंचावरती संपन्न होत आहे. आदर्श साहित्य रत्न पुरस्कार राजेंद्र तुळशीदास चौधरी. त्यानंतर विजयकुमार किसन शेटे आदर्श आदिवासी क्षेत्र शिक्षक पुणे यांचा सन्मान मंचावरती संपन्न होत आहे. यानंतर आशिष पुंडलिक सातपुते आदर्श कलारत्न व निवेदक राष्ट्रपरिष्ठ मुंबई. आशिष पुंडलिक सातपुते यांचा सन्मान मंचावरती होणार आहे. त्यानंतर शामराव भाऊ शेंडगे आदर्श समाजरत्न कागद तालुक्यातील मांगरूळ या गावचे शामराव भाऊ शेंडगे यांचा सन्मान मंचावरती होणार आहे. आदरणीय राजेंद्र तुळशीदास चौधरी आदर्श साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित शामराव भाऊ शेंडगे मांगरूळ यांचा सन्मान मंचावरती संपन्न होता. आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित शामराव भाऊ शेंडगे. त्यानंतर सोनदेव गणपती बेलेकर आदर्श समाजभूषण पुरस्काराने सन्मानित सोनदेव गणपती बेलेकर. युवराज बेलेकर प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे यांचे बंधू सोनदेव गणपती बेलेकर यांचा सन्मान मंचावरती होणार आहे. त्यांनी लवकर यायचं आहे, फार वेळ आपण लावायचं नाही, कारण कोरोनाचे नियम निर्बंध पाहता आपल्याला फार वेळ आपल्याला घेता येणार नाही. सर समोर लक्ष
आदरणीय शामराव भाऊ शेळके आदर्श समाजरत्न पुरस्कार कागल तालुक्यातील मांगूर या गावचे समाजासाठी धडपड करणारे शामराव शेळके साहेब यांचा सन्मान मंचावरती संपन्न झालेला आहे. याच्यानंतर सोनादेव गणपती बेलेकर आदर्श समाज भूषण पुरस्काराने सन्मानित कळेगावचे सोनादेव गणपती बेलेकर युवराज बेलेकर यांचे बंधू आदरणीय सोनादेव गणपती बेलेकर कळेगावातील एक प्रतिष्ठित नाव म्हणून ओळखले जाणारे आदरणीय सोनादेव गणपती बेलेकर समाजासाठी नेहमी धडपडणारे आदरणीय सोनादेव बेलेकर यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. याला येणारी धर्मसेवक यांनी निर्मावती भारत मातृत्वानं धर्माच्या संभावनी युगे युगे समाजासाठी श्रीकृष्ण म्हणून जन्माला येणाऱ्या सोनादेव गणपती बेलेकर आदर्श समाज भूषण पुरस्काराने सन्मानित. मोठ्या गायच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करायचं आहे. याच्यानंतर महाराष्ट्र चित्रपट सेना कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा आदर्श महाराष्ट्र चित्रपट सेना म्हणून यांचा गौरव मंचावरती होत आहे. महाराष्ट्र चित्रपट सेना कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा. त्यानंतर अजिंक्य अरुण मोरवाळे आदर्श लिटल मास्टर सिद्धेवाडी कागल तालुक्यातील छोटंसं गाव आणि या गावचं अजिंक्य असं नाव असलेला अजिंक्य अरुण मोरवाळे लिटल मास्टर पुरस्काराने सन्मानित. शिंदेवाडी गावचा अजिंक्य अरुण मोरवाळे याचा सन्मान मंचावरती संपन्न होतो. याच्यानंतर दीपक कृष्णा पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित. राधादेवी गावच्या दीपक कृष्णा पाटील पुरस्कार त्यांनी लवकर येते मंचावरती. दीपक कृष्णा पाटील याच्यानंतर संगीता दत्तात्रय पाटील आदर्श शिक्षिका राधादेवी संगीता दत्तात्रय पाटील यांचा सन्मान मंचावरती संपन्न होणार आहे. पुरस्कार त्यांनी जरासं लवकर यायचंय, फार वेळ आपण घ्यायचं नाही. शशिकांत बाबांना सन्मानित करण्यात येणार आहे. नजमा निसा मोकाशी दीपक कृष्णा पाटील मावशी मावशी समोर बघा. संगीता दत्तात्रय पाटील आदर्श शिक्षिका राधादेवी यांचा सन्मान मंचावरती होत आहे. संगीता दत्तात्रय पाटील पुढे पुढे आज समोर बघा समोर. शशिकांत बापूसो बेलेकर आदर्श पत्रकार म्हणून सन्मानित राधादेवीचे शशिकांत बापूसो बेलेकर आदर्श पत्रकार. याच्यानंतर रणजित शिवाजीराव चव्हाण आदर्श समाज भूषण पुरस्काराने सन्मानित होणार आहेत. रणजित शिवाजीराव चव्हाण यांनी मंचावरती लवकरात लवकर यायचंय. रणजित शिवाजीराव चव्हाण शशिकांत बापूसो बेलेकर आदर्श पत्रकार म्हणून मंचावरती त्यांचा सन्मान आदरणीय माननीय डॉक्टर विनयरावजी कोरे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. भारत निवृत्ती पाटील आदर्श समाज भूषण पुरस्काराने सन्मानित होणार आहेत. भारत निवृत्ती पाटील 20 वर्ष कार्य समाजामध्ये समाजाप्रती 20 वर्षाचे कार्यरत आहेत. 2017 साली ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुद्धा निवडून आले होते. आदरणीय भारत निवृत्ती पाटील सोनदेव रणजित शिवाजीराव चव्हाण आदर्श समाज भूषण पुरस्काराने सन्मानित. मंचावरती रणजित शिवाजीराव चव्हाण यांचा सन्मान मंचावरती होत आहे. पुरस्कार त्यांनी लवकरात लवकर येत आहे. भारत निवृत्ती पाटील आदर्श समाज भूषण पुरस्काराने सन्मानित आसगावचे भारत निवृत्ती पाटील. याच्यानंतर सुरेश ज्ञानदेव चेचर आदर्श क्रीडा शिक्षक कोल्हापूर ठाणे 20 वर्ष समाजामध्ये काम करणारे भारत निवृत्ती पाटील 2017 साली ग्रामपंचायत मध्ये सुद्धा निवडून आले होते. सुरेश ज्ञानदेव चेचर आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित. धोंडीराव बंडू काटकर कोल्हापूर कोळगावचे धोंडीराव बंडू काटकर आदर्श निवृत्ती परिमंडळ वनाधिकारी धोंडीराव बंडू काटकर. सुरेश ज्ञानदेव चेचर यांचा सन्मान मंचावरती संपन्न होत आहे. धोंडीराव बंडू काटकर आदर्श निवृत्त परिमंडळ वनाधिकारी याचा सन्मान मंचावरती होणार आहे. याच्यानंतर छाया मालती पाटील आदर्श सरपंच आसगाव
छाया मारुती पाटील पुरस्कार जरा लवकर यायचं आहे. छाया मारुती पाटील आदर्श शिक्षक भाग्यश्री अनिल नामदेव पाटील. भाग्यश्री अनिल नामदेव पाटील आदर्श शिक्षक. अजित बाळासाहेब यादव आदर्श पत्रकार मसवे. अजित बाळासाहेब यादव आदर्श पत्रकार मसवे. राजमंडळ शिवाप्पा चौडे आदर्श तंत्रज्ञान व्यवस्थापक चिंचवड. राजमंडळ शिवाप्पा चौडे पुरस्कार लवकर येते. नामदेव शामराव देसाई आदर्श कलाभूषण कागद. नामदेव शामराव देसाई. अजित बाळासाहेब यादव आदर्श पत्रकार यांचा सन्मान मंचावरती संपन्न आहे. अजित बाळासाहेब यादव. राजमंडळ शिवाप्पा चौडे. नामदेव शामराव देसाई आदर्श कलाभूषण पुरस्कार. पांडुरंग गणपती काशीद आदर्श सरपंच येवढूर गावचे सरपंच पांडुरंग गणपती काशीद यांचा सन्मान सुद्धा मंचावरती संपन्न होणार आहे. पुरस्कार मोबाईलवर जरासं मागे मंचावरती आपला सन्मान स्वीकारायचा. युवराज मंडोपंत माळवी आदर्श शिक्षक मरळे तालुका शाहूवाडी. युवराज मंडोपंत माळवी. नामदेव शामराव देसाई. नामदेव शामराव देसाई आदर्श कलाभूषण पुरस्काराने सन्मानित. हो जरा भाऊ सरस आहे. युवराज मंडोपंत माळवी आदर्श शिक्षक मरळे. पुढचा नंबर आहे रवींद्र बंडू पाटील आदर्श सरपंच काटेबगाव तालुका पन्हाळा. रवींद्र बंडू पाटील आदर्श सरपंच काटेबगाव तालुका पन्हाळा. पुढचा नंबर विलास आनंद पाटील आदर्श शिक्षक संस्थापक वागळे तालुका करवी. विलास आनंद पाटील. ग्रामपंचायत येवढूरचे सदस्य यांनी पुढे यायचं आहे. ए दीदी विलास आनंद पाटील आदर्श शिक्षक संस्थापक वागळे तालुका करवी यांनी मंचावरती हजर राहायचे. पुढे सतीश शामराव जाधव आदर्श पत्रकार धामोड. मामा अहो समोर बघा समोर मामा. मामा समोर बघा. मामा समोर बघा की नंतर घ्या हो. कार्यक्रम झाला की भेटा. शिवाजी पंडित नामदेव सुधार
आदर्श शिक्षक काजोळे धीरराव सरगुण पाटील आदर्श वनसेवक कोवळे सतीश शामराव जाधव आदर्श पत्रकार दाभोळ रवींद्र पाटील आदर्श सरपंच कार्यक्रम मंचावरती लवकरात लवकर असायचं आहे विलास आनंद पाटील सतीश शामराव जाधव धीरराव सरगुण पाटील आदर्श वनसेवक कोवळे पंडित रामदेव सुधाकर कोवळे सर्वांना पुरस्कार मिळणार आहे पंडित रामदेव सुधाकर आदर्श शिक्षक काजोळे तालुका पन्हाळा यशवंत दादू जाधव आदर्श सरपंच मंजूर तालुका गांगोळा यशवंत दादू जाधव आदर्श सरपंच मंजूर तालुका गांगोळा सुदर्शन दत्तात्रय पाटील आदर्श समाजभूषण कन्यापेठ सुदर्शन दत्तात्रय पाटील धीरज नारायण कारंडे आदर्श समाज रचना गरजपेठ धीरज नारायण कारंडे वेगळे दुसऱ्याचे दत्तात्रेय रामचंद्र बारकर आदर्श शिक्षक सुळे दत्तात्रेय रामचंद्र बारकर आदर्श शिक्षक सुळे ज्या पुरस्कारांचे पुरस्कार थोडेसे आताबद्दल आपली गोंधळ झालेला आहे त्यामुळं ज्या लोकांचे पुरस्कार झालेले आहेत अशा लोकांनी स्टेजच्या उजव्या बाजूला एकत्र यायचं आहे आणि आपले पुरस्कार आपण पुन्हा एकदा सन्मानाने स्वीकार करायचे साइडला दीदी ये दीदी छाया मारुती पाटील आदर्श सरपंच आसगाव तालुका पन्हाळा छाया मारुती पाटील आदर्श सरपंच आसगाव तालुका पन्हाळा अमित बाळासो यादव आदर्श पत्रकार मसवे अजित बाळासो यादव आदर्श पत्रकार मसवे राजवंतराय शिवाप्पा चौगुले त्याच्यानंतर नामदेव शामराव देसाई आदर्श कलाभूषण पुरस्कार लवकरात लवकर मंचावरती यायचं आपण जर गोंधळ करत राहिला तर पुरस्काराचे अर्धाबद्दल होते त्याच्यामुळे नामदेव शामराव देसाई पटकन यायचं आहे मंचावरती पांडुरंग गणपती काशी आदर्श संपर्क निवडून सतीश शामराव जाधव आदर्श पत्रकार दाभोळ योद्धा फाउंडेशन आदर्श फाउंडेशन म्हणून योद्धा फाउंडेशनचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय योद्धा फाउंडेशन
रेल्वे तालुका पन्हाळा सुनील पाटील आदर्श कमांडो फोर्समध्ये काम करणारे हे सुनील पाटील आणि विशाल जोडीला अंकारे यांचा सन्मान मंचावरती संपवणार आहे. त्यानंतर सचिन बंडू कांबळे आदर्श उत्कृष्ट निवेदक हरपवडे तालुका पन्हाळा पद्धतीने काम करून समाजाप्रती काम करणारा हा योद्धा फाउंडेशन. योद्धा समाजामध्ये काय असतो हे मगाशीच म्हटलं. याला ग्रामसेवक आणि निवृत्ती महात्मा आपले धर्माचे सभावून उपयोगी समाजामध्ये ज्या ज्या लोकांवरती अडचणी येतात त्या त्या वेळेला श्रीकृष्ण म्हणून जन्म घेणारा हा योद्धा फाउंडेशन आणि योद्धा फाउंडेशनची टीम मंचावरती आदरणीय डॉक्टर विनयरावजी कोरे साहेब यांच्या शुभ हस्ते मंचावरती यांचा सन्मान संपन्न होत आहे. योद्धा फाउंडेशन सचिन बंडू कांबळे आदर्श उत्कृष्ट निवेदक हरपवडे तालुका पन्हाळा. यानंतर योगेश भिकारी सावंत आदर्श शिक्षक कोरवडे. मी ज्या पुरस्कर्त्यांची नावं घेतली त्या पुरस्कर्त्यांनी थोडंसं मंचाच्या काही जवळ यायचे. वसंत श्रीपती आलवेकर, सुकुमार अप्पासो भोसले, योद्धा फाउंडेशन एक आदर्श योद्धा फाउंडेशनचा सन्मान मंचावरती संपन्न होत आहे. खूप खूप धन्यवाद. स्वप्नील पाटील आणि विशाल जोडीला अंकारे आदर्श कमांडो फोर्स आदर्श कमांडो विशाल जोडीला अंकारे आणि स्वप्नील पाटील सर आले ना वेळ गेले का सचिन बंडू कांबळे आदरणीय सचिन बंडू कांबळे आदर्श उत्कृष्ट निवेदक हरपवडे यांचा सन्मान मंचावरती संपन्न होत आहे. याच्यानंतर योगेश भिकारी सावंत सचिन बंडू कांबळे आदर्श उत्कृष्ट निवेदक म्हणून त्यांचा सन्मान मंचावरती संपन्न होत आहे. याच्यानंतर योगेश भिकारी सावंत आदर्श शिक्षक 2012 ला कर्तव्य प्रवासातून परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून 300 रुपये पगारावरती विद्यार्थ्यांना शिकवायला सुरू करणारे आदरणीय योगेश भिकारी सावंत आदर्श शिक्षक पुरस्काराने मंचावरती संपन्न होत आहे. याच्यानंतर वसंत श्रीपती आळवेकर आदर्श कृषीभूषण पांडुवाडी. योगेश भिकारी सावंत आदर्श शिक्षक आतापर्यंत 8 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा पात्र, 56 विद्यार्थी एनएमएस शिष्यवृत्ती पात्र आणि 2 विद्यार्थी नवोदयसाठी रत्नागिरीमध्ये ज्यांची निवड झाली आहे त्यांना मार्गदर्शन करणारे आदरणीय वसंत श्रीपती आळवेकर आदर्श कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित मंचावरती कृषी क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असे कार्य करणारे वसंत श्रीपती आळवेकर. त्यानंतर सुकुमार अप्पासो भोसले, योगेश भिकारी सावंत यांच्यानंतर सन्मान होतो वसंत श्रीपती आळवेकर. वसंत श्रीपती आळवेकर आदर्श कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित कृषी क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य करणारे वसंत श्रीपती आळवेकर यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतो. सर्व कुटुंब सहपरिवाराने हा सन्मान आदरणीय माननीय डॉक्टर विनयरावजी कोरे साहेबांच्या शुभ हस्ते मंचावरती संपन्न होतो. याच्यानंतर सुकुमार अप्पासो भोसले आदर्श कर्तव्य पुरस्काराने सन्मानित आदरणीय सुकुमार अप्पासो भोसले दिग्दर्शक ऍक्टर अभिनयामध्ये रंगमंचावरती अनेक नाटकांमध्ये रंग भरणारा एक नवकलाकार सुकुमार अप्पासो भोसले आदर्श कलारत्न पुरस्काराने सन्मानित. त्यानंतर आदित्य एज्युकेशन सोसायटी पनोरे आदर्श शिक्षण संस्था पुरस्काराने सन्मानित आदित्य एज्युकेशन सोसायटी पनोरे. प्रशासनाने थोडंसं मंचावरती लवकर यायचं आहे. जरा साईडला
आदर्श समाजसेवक आता हे समोर बाबूभाई रामचंद्र मुंडे शेवटचे 4 पुरस्कार राहिलेले आहेत. थोडंसं आपण सहकार्य करायचं, कोणत्याही मुद्दा आपल्याला करायचं नाही. बाबूभाई रामचंद्र मुंडे आदर्श समाजसेवक पुरस्कार आणि त्याच्यानंतर देविका संदीप विष्णू पाटील, देविका संदीप विष्णू पाटील आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. समाजाप्रती काम करणाऱ्या आणि समाजासाठी झळकणाऱ्या प्रत्येकाला आधी अडचण येते त्यावेळेला मदतीसाठी धावणाऱ्या देविका संदीप विष्णू पाटील यांचा सन्मान मंचावरती संपन्न होणार आहे. महादेव सदाशिव मामूलकर आदर्श समाज भूषण पुरस्कार. रेल्वे तालुक्यातील माणसवडे या गावचे महादेव सदाशिव मामूलकर आदर्श समाज भूषण पुरस्काराने सन्मानित. आदित्य एज्युकेशन सोसायटी या एज्युकेशन सोसायटीमध्ये काम करणारे सर्व शिक्षक वर्ग मंचावरती आदर्श शिक्षण संस्था म्हणून या शिक्षक वर्गाचा एज्युकेशन सोसायटीचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. गुरुविला गुरु दाखवलेल्या वाटाचा म्हणतात प्रत्येकाला गुरु असतो आणि हे गुरु आज तुमच्याकडे काम करत आहे. याच्यानंतर स्वप्नील पांडुरंग पाटील आदर्श कमांडो कोर्स, स्वप्नील पांडुरंग पाटील आदर्श कमांडो कोर्स. ज्या पुरस्काराचा सन्मान झालेला नाही अशा पुरस्कारांनी थोडंसं माहिती बोलायचं आहे. स्वप्नील पांडुरंग पाटील आदर्श कमांडो कोर्स. याच्यानंतर देविका संदीप विष्णू पाटील आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. देविका संदीप विष्णू पाटील. गोंधळ गडबड झाल्यामुळे जर चुकून कुणाचा पुरस्कार मित्रांना राहिला असेल, पुरस्कार त्यांना पुरस्कार देण्याचा राहिला असेल तर पुरस्कार त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती माहिती संपर्क साधायचा. त्या पुरस्कारांचा गोंधळ गडबडमुळे जर पुरस्कार राहून गेला असेल तर त्या पुरस्कारांना विनंती करतो माहिती संपर्क साधायचा. युवराज कवळे ज्या पुरस्कारांचा सन्मान राहिला असेल सुलभा अजय लोहा यांचे सन्मान मंचावरती संपन्न होणार आहे. सुलभा अजय लोहा आदर्श माता भोपळे तालुका महादेव सदाशिव मामूलकर शिक्षक वर्ग
माननीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार यांना विनंती करतो की त्यांनी अक्षय पांडुरंग वडपे यांचा सन्मान मंचावरती एक शेवटचा पुरस्कार मंचावरती आदरणीय कोरे सावकार यांच्या शुभ हस्ते मंचावरती संपन्न होतोय. अक्षय वडपे हलगी वादकांनी मंचावरती यायचं आहे. पटकन मंचावरती हलगी वादकांनी त्यांची टीम मंचावरती एक शेवटचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. आणि प्रदीप नायकर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप नायकर पटकन मंचावरती यायचं. प्रदीप नायकर आणि हलगी वादक टीम हलगी वादक मोठ्या टाळ्याच्या गजरात हलगी वादकांचं सुद्धा आपण आभार मानायचे आहेत. कारण या कार्यक्रमामध्ये रंग जर कोणी वाजला असेल तर ते फक्त हलगी वादक आहे. प्रदीप नायकर यांचाही सन्मान मंचावरती संपन्न होत आहे. विनायक सुतार शेवटचा पुरस्कार आदर्श ठेपे पुरस्कार विनायक सुतार. प्रदीप नायकर यांच्या वडील प्रदीप नायकर यांचा सन्मान स्वीकारत आहे. प्रदीप नायकर पुणे चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप नायकर यांचे वडील माननीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार यांच्या शुभ हस्ते मंचावरती यांचा सन्मान हा संपन्न होत आहे. प्रदीप नायकर यांचे वडील पुणे चित्रपटाचे दिग्दर्शक विनायक सुतार महाराष्ट्र प्रत्येक पोलीस विनायक सुतार एक शेवटचा पुरस्कार आलेला आहे. विनायक सुतार या दीदीला पुढे घ्या, दीदीला पुढे घ्या. वहिनी समोर मी मान्यवरांना शेवटचा पुरस्कार देण्यासाठी विनंती करतो. पंच्याण्णव 45 84 82 मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हस्तांतर व्हावं. संघर्ष के मैदान में चलना मुश्किल होगा, हालातों से हरकत करना मुश्किल होगा. क्रिकेट कर उठ जाऊंगा और ज्यादा रहूंगा, मैं लिखूंगा इतिहास ऐसा कि पढ़ना भी मुश्किल होगा. असं म्हणतात की शब्द तुम्हाला दवा होता नाही, दावा नाही करता. प्रकट शब्द योग्य बोलणारी शब्दाला जाणणं आपल्या विचारातून, कार्यातून आणि कर्तृत्वातून, अल्पावधीच्या समाजकार्यातून झोपून देऊन राजकीय व्यक्तिमत्व, एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, कर्तृत्वाच्या अग्निबाणाला ते हातच्या गगन भेटून यशाचा लख प्रकाश निर्माण करणारे बुलंद नेतृत्व माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण मत व्यक्त करावं. माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार. कोलारा तालुक्यातून लाईव्ह सुपरफास्ट या नावानं ज्याने बातम्यांचं संकलन करणारं व्हॉट्सअपवरचं एक वेगळं दालन समाजाला अर्पण केलं आणि ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो, लहानाचे मोठे झालो, त्या समाजाच्या उन्नतीप्रती आपली काही जबाबदारी आहे. ही भूमिका प्रत्यक्ष आपल्या कार्यकर्तृत्वातून जगायचा ज्यांनी प्रयत्न केला आणि ज्याला तिसरा डोळा आपण दिलो, हा समाजाच्या तिसरा डोळ्यातून समाजातल्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करणं, समाजातल्या वाईट गोष्टींना शिरकाव करणं, कुठं काही चुकीचं घडत असेल ते समाजाच्या निदर्शनास आणून देणं,
समाजातल्या चांगल्या गोष्टींचं कौतुक आपल्या व्यासपीठावर करणं आणि एकत्रित समाजाच्या उन्नतीसाठी आपली जबाबदारी पार पाडणं हे काम खरं तर या सुपरफास्ट न्यूजच्या माध्यमातून हे चॅनेल त्या ठिकाणी साकारते आणि पत्रकारितेच्या या क्षेत्रातून काम करत असताना खरं तर एवढ्या कामापुरतं आपण थांबून चालणार नाही. समाजामध्ये जे जे चांगलं आहे ते चांगलं आपण शोधून काढलं पाहिजे. त्या सगळ्यांच्या कार्यकर्तृत्वाला सन्मान देणारं एक व्यासपीठ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण निर्माण केलं पाहिजे. या भूमिकेतून खरं तर आज समाजातल्या जवळजवळ 35 एक समाज रत्नांना त्याने हुडकून काढलं. आज या हॉलमध्ये सगळ्यांना सहकुटुंब निमंत्रित केलं आणि आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या हातून त्यांना सन्मानित केलं. ते सगळेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपापल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी विशेष कार्य केले ते सगळेच आजच्या कार्यक्रमातले सन्मान होती. खरं तर आपल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीनं जे काही चांगलं केले त्या चांगल्याचं कौतुक पाहण्यासाठी या पुरस्काराचा आनंद त्याच्या समवेत व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिलेले या सगळ्याच पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींचे कुटुंबीय समाजात एक आगळं वेगळं असं हे व्यासपीठ नव्या आदर्शांचा सन्मान करणारं अस्तित्वात येत असतात. या व्यासपीठाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले सगळेच या परिसरातून आलेले माझे सहकारी कार्यकर्ते, व्यासपीठावर असणारे सगळे मान्यवर, वेळ खूप झाला मी वेळेअभावी सगळ्यांची नावं घेत नाही. यशस्वीपणाने ज्यांनी चालवून दाखवलं त्या आदरणीय अनिल पवार आणि रवींद्र पाटील ह्या दोघांही या न्यूज चॅनेलच्या संपादकांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. खरोखर की एखादं न्यूज चॅनेल सुरू करायचं, त्या चॅनेलवर बातम्यांच्या माध्यमातून समाजाच्या मनाला भिडायचा प्रयत्न करायचा आणि त्या बातम्यांचा दर्जा सातत्यानं अशा पद्धतीनं उंचावर न्यायचा की ज्या बातम्यांच्या माध्यमातून खरं तर त्या चॅनेलला एक विश्वासार्हता मिळाली पाहिजे. खरं तर सुपरफास्ट निवडून ह्या बाबतीत काय म्हटले हे वाचायची लोकांची इच्छा झाली पाहिजे. इतक्या मनोभावनेतून खरं तर त्यांनी हे चॅनेल चालवलं आणि यशस्वी केलं आणि ह्या सगळ्या पश्चिम बंगाल आणि खरोखर समाजाप्रती असणारी त्यांची ही जागरूक भावना ती आज पूर्णत्वाला नेत आहेत. त्याबद्दल मी सगळ्यात अगोदर त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करेन. खरं तर आपण एखादं काम करत असताना तेवढ्यापुरतं मर्यादित न थांबता आजचा हा जो कार्यक्रम त्यांनी घडवून आणला. खरोखर जवळजवळ 35 जणांना आपण या ठिकाणी पुरस्कार दिला आणि मी सगळ्या पुरस्कारांची नावं त्या ठिकाणी वाचायचा प्रयत्न केला. अगदी करमाळा सारख्या सोलापूर जिल्ह्यातल्या एखाद्या तालुक्याच्या पासून आदर्श समाज रत्न पुरस्कार म्हणजे समाजाप्रती राहून समाजामध्ये ज्यांनी काही आपलं एक वेगळं पण दाखवून दिलं, ज्यांच्या आचरणातून समाजाच्या उन्नतीसाठी काही कार्य घडू शकतं, अशा समाजातल्या माणसाला समाज रत्न पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान देण्याचं काम खरं तर ह्या व्यासपीठावर आज त्यांनी साकारलं. खरं तर सगळ्यात पवित्र दान म्हणून ज्या ज्ञानदानाकडे आपण बघतो आणि म्हणून ज्ञानदानासाठी ज्यांनी आपला कर्मयोग अर्पण केलाय. प्रत्येक माणसाला परमेश्वरानं माणूस म्हणून जन्म देत असताना खरं तर कशासाठी जन्माला आलायस हा प्रश्न जर आपण प्रत्येकानं आपल्या मनाला विचारायचं ठरवलं आणि परमेश्वरानं ज्यासाठी आपल्याला जन्माला घातले ती गोष्ट जर आपण साध्य म्हणून स्वीकारली, कर्म म्हणून स्वीकारली आणि प्रांजळपणानं प्रामाणिकपणानं ती गोष्ट साकारत गेलो तर प्रामुख्याने एक खरं जगण्यातलं समाधान आपण त्या ठिकाणी प्राप्त करतो. आणि म्हणून एक समाज घडवण्याचं काम, एक पिढी घडवण्याचं काम ज्ञानदानाच्या चळवळीतून आई सरस्वतीचा असणारा आशीर्वाद तिच्या सगळ्या लेकरांच्या पर्यंत दुवा म्हणून पोहोचवण्याचं काम ज्या शिक्षकाला करायचं भाग्य मिळतं
आणि म्हणून शिक्षक पूर्ण याला सुद्धा भाग्य लागतं असं मी अनेक वेळेला त्या ठिकाणी सांगत असतो. आणि म्हणून शिक्षक सुद्धा कसा असावा, शिक्षण क्षेत्रात सुद्धा आपलं काम कसं असावं, शिक्षक म्हणून काम करत असताना या ज्ञानदानातून तुम्ही नवी पिढी घडवत असताना तुम्ही काय नेमकं वेगळं पण त्यात करून दाखवलं. आज अशा चांगल्या शिक्षकांना सुद्धा शोधून काढणं, त्या चांगल्या शिक्षकांना सुद्धा या व्यासपीठावर बोलवणं आणि खरोखर तुम्ही पुरस्कारासाठी काम करत नाही आहात, तुम्ही तुम्हाला मिळालेले हे काम प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु तुमचं काम हे समाजाला दिशा देणारं काम आहे आणि म्हणून समाजामध्ये प्रेरणा निर्माण करणाऱ्या तुमच्यासारख्या प्रेरणा स्रोतांचा सुद्धा सन्मान करणं आणि तुमच्यातलं हे प्रेरणा स्रोत अजून बळकट करणं हे समाजाच्या उन्नतीचं स्वप्न बघणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांचं काम आहे. या भावनेतून खरं तर अनेक अशा चांगल्या शिक्षकांना आज या व्यासपीठावर त्यांनी बोलवलं आणि तुम्ही आदर्श शिक्षक आहात हे या व्यासपीठावरून त्यांच्या सन्मानाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी दाखवून दिलं. मला वाटतं शिक्षण क्षेत्राचं एवढं मोठं कौतुक करणारा, या क्षेत्राला नवी प्रतिष्ठा देणारा आणि या प्रतिष्ठेच्या माध्यमातून नव्या समाजाची पायाभरणी करणारा हा संकल्प सुपरफास्ट न्यूजच्या माध्यमातून या कार्यक्रमात आज साकारला गेलाय असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. खरं तर आमच्या पांडुरंग काशी सारखा, येवलू सारख्या मोठ्या गावचा सरपंच असेल, रवी पाटील सारखा, काटेगाव सारख्या गावचा सरपंच असेल, सोनबा बेलेकर सारखा सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करणारा एक कार्यकर्ता असेल की समाजाप्रती समाजाच्या अनुषंगानं ज्या लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आहे त्या लोकशाही व्यवस्थांचं पावित्र्य जगण्यासाठी म्हणून जी लोक काम करत आहेत आणि ज्या जबाबदाऱ्या स्वीकारत आहेत आणि ज्या जबाबदाऱ्यातून काही वेगळं करून दाखवत आहेत अशा काही कार्यकर्त्यांचा सुद्धा आपण या व्यासपीठावर आज सन्मान करतोय. खरं तर हा रामभाऊ परळीकर सारखा शाहूवाडी तालुक्यातल्या एक छोटं परळी नावाचं गाव, तुम्ही कधी त्या परळीला जर गेला तर प्रचंड मागासलेलं डोंगराच्या कुशीत वसलेलं अशा गावात एका दलित समाजाच्या जन्माला आलेला मुलगा. खरं तर मी दलित आहे तर मला आई वडिलांनी गरिबीमध्ये जन्माला घातलं, काय मला फार मोठी जमीन आहे नाही याचा विचार न करता खरं तर केटरिंग सारख्या व्यवसायात ज्यानं काम करायचं ठरवलं. गावातला आचार्य अनेक असतात पण त्या आचार्यपणाला एक व्यावसायिक रूप कसं देता येईल. खरं तर हे केटरर्सच्या माध्यमातून कोल्हापूर सारख्या शहरामध्ये परळीतला एक मुलगा स्वतःचं नाव कसं निर्माण करू शकतो यासाठी त्याने केलेलं काम. खरं तर मी तेव्हा सगळ्यांना सांगेन की कालच्या माझ्या निवडणुकीतली सगळी जेवणं खरं तर रामभाऊनच त्या ठिकाणी केली, पण अतिशय उत्कृष्ट असं जेवण बनवणं, पण ह्याच्यापेक्षा सुद्धा त्याचं प्रेझेंटेशन. मला त्यांनी सांगितलं ह्या ज्या मुली आपल्याला आता सत्काराचं साहित्य आणून देत होत्या त्यांना त्याच्यात नऊवारी साडी फेटा सगळं तुम्ही आता इथं बघितलं आणि हे सगळी सेवा देण्याचं काम आज त्या माध्यमातून हा सेवा उद्योग मिळत असताना तो कार्यकर्ता करतोय. अशा एखाद्या कार्यकर्त्याला जर परळीतल्या रामभाऊ सारखा एखाद्या गरीब कुटुंबात दलित कुटुंबात जन्माला आलेला मुलगा एक मोठा उद्योजक बनू शकतो तर त्याचा सन्मान करून अनेक नव्या मुलांना ही प्रेरणा या सत्काराच्या माध्यमातून देण्याचं काम आज या सुपरफास्ट न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी साकारलं गेले म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मला अतिशय कौतुक वाटलं की पनोरा सारख्या ठिकाणी मी परवा जाऊन आलो की पनोरा हे खरं तर माझंच गाव, मला माझ्या मतदारसंघातलं कायमपणानं मला मोठं पाठबळ देणारं गाव. अनेक वेळेला मतदारसंघ जरी बदलला तरी सातत्याने या परिसरात जाणं येणं असतं, भेटणं असतं, हा ऋणानुबंध जोपासायचं काम आम्ही करत असतो. आणि मी सहज बघितलं की ती आदर्श अकॅडमी त्या ठिकाणी निर्माण केलेली मी जाऊन बघितली. एक निवासी शाळा त्या ठिकाणी निर्माण करता येईल. गळ्यापासून 15-20 किलोमीटर आतल्या बाजूला असणाऱ्या या गावातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आज आधुनिक शिक्षणाचं एक दालन त्या ठिकाणी मला निर्माण करता येईल का. आणि खरोखर एखादी शिक्षण संस्था मला अनुदान मिळणार आहे का नाही, मास्टर प्लॅन मध्ये माझं गाव येणार आहे का नाही, माझ्याकडे काम करणाऱ्या शिक्षकांना कधी अनुदान मिळणार आहे का नाही, याच्या पुढे जाऊन त्या भागातली पिढी मी जर निर्माण करू शकलो तर मला ते करायचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःची जागा मला वाटतं तुम्ही त्या
शाळेला त्या ठिकाणी दिली, मी त्यात बघितलं आणि खरोखर अशा एका शिक्षण संस्थेची निर्मिती करणाऱ्या कार्यकर्त्याला बोलावं, त्या शिक्षण संस्थेचा सन्मान करावा, हे या व्यासपीठावर आज त्या ठिकाणी साकारलं गेलं. मला वाटते अनेक पिढ्या ज्या या शाळेतून घडणार आहेत त्या अशा प्रकारच्या लोकांना कुठेतरी आपण केलेल्या कामाची समाज दखल घेतोय. आपण हे काम आपल्यापुरतं मर्यादित नाही, समाजासाठी आपण जे करतोय याची जाणीव समाजाला आहे, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवून देण्याचं काम आज या ठिकाणी करतायत. मला वाटतं बनवण्याच्या पलीकडे हातोडं, मला आश्चर्य वाटलं की काय दिशा का काय नावाचे क्लासेस आणि हातोडे क्लासेस चालायला लागले, म्हणजे हे काय लागले, कारण मी ते बघितले हातोड आहे. म्हणजे एका वेगळ्या वातावरणात आज ही गावं निघालेली बघताय. एक नवी त्या गावातली पिढी, खरं तर क्लासेस हा फक्त शहरातल्या मुलांचा अधिकार आहे का, अशा प्रकारची अवस्था जगणारा काळ आपण आतापर्यंत अनुभवला. पण हरकोड्यासारख्या एवढ्या अंतर्गत भागात असलेल्या गावात एखादा मुलगा क्लासेस काढावा आणि त्या भागातल्या मुलांना सुद्धा दर्जेदार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, तो देण्याचा प्रयत्न करावा म्हणून जर प्रयत्न होणार असेल तर खरोखर या मुलांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक झालं पाहिजे. ते कौतुक आज ह्या व्यासपीठावर होतं, याचा विशेष आनंद खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी होतोय. आणि म्हणून हे काम आपण सगळ्यांनी या ठिकाणी जे पुढे नेतोय हे समाजासाठी, तुमच्या माझ्यासाठी अतिशय मोठं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. मला आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की आनंद माणसाला किती होतो. प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सुख, दुःख या अनेक संकल्पना आहेत आणि ज्याच्या वेळेला आपण बघतो की आपल्याला आवडणारी गोष्ट आपण जर अतिशय चांगली करू शकतो. आणि मी तुम्हाला या व्यासपीठावरून सांगेन की प्रत्येक माणसाला देवानं एक विशेष काहीतरी एक त्याला विशेष गोष्ट दिलेली असते की ती त्याच्या एवढी चांगली दुसरं कोण करत नाही, याचा त्याला स्वतःला आत्मविश्वास आहे. आणि आपल्या असणाऱ्या ह्या आत्मविश्वासाचं ज्ञान आज समाजाला झाले. आपल्या आत्मविश्वासाचं समाज आज कौतुक करतोय. आपल्याला देवाने दिलेल्या विशेष ज्ञानाला आज एक सामाजिक स्वरूप प्राप्त होते. हे अशा प्रकारच्या पुरस्कारातून साध्य होत असतं. आणि मला आज विशेष आनंद वाटतो की अनेक लोकांना मी व्यासपीठावर पुरस्कार दिला आणि हा पुरस्कार दिल्यानंतर त्यांनी सांगितलं 2 मिनिटं थांबा, मला एकट्याला हा पुरस्कार नको आहे, माझ्या कुटुंबाला मी या ठिकाणी बोलवणार आहे. कुणी आईच्या आईला बोलवलं, कुणी त्याच्या पत्नीला बोलवलं, कोण छोट्या मुलांना घेऊन आलं, कोण वृद्ध आई वडिलांना घेऊन या व्यासपीठावर आलं आणि त्यांनी सांगितले की हा पुरस्कार आमच्या कुटुंबाचा म्हणून सुद्धा माझा सन्मान होताना माझ्या कुटुंबाचा हा सन्मान तुम्ही या ठिकाणी करावा. खरं तर ही भावना त्या पुरस्कारापेक्षा मी आज व्यासपीठावर सांगेन की ज्या घरात मी राहतोय, ज्या घरात माझी बायको आहे, माझी आई आहे, माझी मुलं आहे, त्या घरात माझ्या कामाचं कौतुक आज या पुरस्काराच्या माध्यमातून आज आपण करू शकतो. माझा नवरा, माझा मुलगा, माझी सून आज काय करते, घराचा थोडासा कामांचा त्याग करून काही गोष्टी करते. कुटुंबाच्या असणाऱ्या जबाबदाऱ्यांच्या पेक्षा मला परमेश्वरानं दिलेली माझ्या कर्माची जबाबदारी मोठी आहे समजून ही लोक काही काम करतायत, पण त्याची जाणीव समाजाला आहे. आणि म्हणून माझ्या कुटुंबातल्या माणसानं हा सन्मान मिळवला, याचा त्या सगळ्या कुटुंबाला जो आपण आज आनंद देऊ शकतोय आणि त्या सगळ्या कुटुंबाला दिलेला आनंद हा त्या पुरस्कारकर्त्याच्या कार्यकर्तृत्वाला दिलेला महाआनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो आज आपण निर्माण करू शकलोय. मला वाटतंय की हे सगळे पुरस्कार ज्यांना मिळाले ती लोक आदर्श होतीच, आदर्श आहेतच. काही चांगलं करायचं आहे, तपश्चर्या त्यांनी स्वतःच्या जीवनाला मिळवून दिलेलीच आहे. पण ह्या सगळ्या लोकांच्यात आज पुन्हा अजून चांगलं काही करायची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटतोय. आणि म्हणून मी देवा ज्योतिबाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की या उन्नत समाजाच्या उन्नतीसाठी ह्या सगळ्या कर्मयोग्यांनी जे जे आपलं कर्म अर्पण केले त्या सगळ्यांचं कौतुक करण्याचा मान आम्हा कार्यकर्त्यांना तू दिलास. आज तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की या सगळ्यांच्या हातून या उन्नत समाजाचं स्वप्न साकारत असताना हा समाज त्यांच्या प्रति ऋणाची भावना घेऊन चाललाय
ही भावना सातत्यानं त्यांच्या जीवनात जिवंत ठेवायचं काम तुझ्या आशीर्वादातून होऊ दे. त्यांच्या हातून हे काम अजून उन्नत होत जाऊ दे. त्यांना चांगलं काम करण्याची शक्ती आणि आशीर्वाद तुझ्या माध्यमातून प्राप्त होऊ दे. एवढीच मनस्वी प्रार्थना त्या दख्खनच्या राजाच्या चरणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून तुमच्या ह्या सगळ्या कुटुंबाच्या आनंदात आपण सगळ्यांनी सहभागी करून घेतलं आणि हा सुंदर सोहळा संपन्न घडवून आणला. त्यात अनिल पवार आणि रवी पाटील यांनी त्यांच्या सगळ्या सहकार्याचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. खूप खूप धन्यवाद साहेब. मन में सबका अरमान नहीं होता, हर कोई दिल का मेहमान नहीं होता, लेकिन एक बार जो दिल में समाये उसे भूल जाना आसान नहीं होता. असं न विसरणार न भूतो न भविष्यते असं नेते आदरणीय माननीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार या छोट्याशा आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल लाईव्ह सुपरफास्ट न्यूज आणि लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं साहेब आपलं मनापासून आभार.